मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच प्राप्त होतं. असंच एक उदाहरण आज आपल्या समोर आहे. माझ्यासोबत आहेत कदमवाक वस्तीतील अरबाज पठाण, जे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात त्यांचे सिलेक्शन झालं आहे. सर नमस्कार. सर्वात प्रथम तुमचं पुणे प्राईम न्यूज तर्फे अभिनंदन. धन्यवाद. सर, ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन झालं त्या दिवशी तुमची काय प्रतिक्रिया होती? या दिवशी असं मला माहितच नव्हतं, कारण की माझं मुंबई चालकचं ग्राउंड होतं. त्या दिवशी येता येता पुण्यात जेव्हा रेल्वे आमची खडकीत असतानाच मला असं मी कळलं की माझी निवड झाली. तेव्हा मला असं हसणं वगैरे सगळं शॉक झाल्यासारखं झालं. नंतर मग थोड्या वेळाने मम्मीला कॉल केला. म्हणजे मम्मी आले, म्हणली नीट ये, घरी आले बघा. असं मग त्या दिवशी एक आनंद वेगळाच होता ज्या दिवशी समजला. कारण की सुरुवातीला मला खूप जण म्हणले की सुरुवातीला होत नाही, 3-4 वर्ष जातात असं तसं. पण माझं 1.5 वर्षात झालं, त्यात मी शॉक झालो. तुम्ही जे हे स्वप्न आहे ते कधी मनाशी बाळगले गेले की आपल्याला या क्षेत्रात उतरून हे काम करायचंय म्हणून? माझं तसं स्वप्न आहे तर काहीच नव्हतंच, पण ते मम्मीचे मैत्रीण वगैरे ते असल्यामुळं त्यांनी असं माझ्या डोक्यात एक भरूनच दिलं की पोलीस भरती सोपी आहे, कर होऊन जाशील असं तसं. मग मी त्या क्षेत्रात गेलो. मग ते समजलं की अवघड असं काहीच नाही, फक्त कष्ट प्रामाणिक पाहिजे. बरं, तुम्ही आतापर्यंत या क्षेत्रात उतरण्यासाठी जे शिक्षण घेतलं ते कुठे झालं आणि हे शिक्षण घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? अडचणी तर तशी शक्यतो आल्या नाही, पण मला सुरुवातीला काही समज नाही. तर एक मी हडपसर गोंधळनगर येथील महाराष्ट्र अकॅडमी यांच्याशी संपर्क केला. मग मी तिथंच अकॅडमीत जवळ 1-1.5 वर्ष होतो. त्यांनी बरोबर सल्ला दिला. मग त्यांनी जसं सांगाल तसं मी केलं आणि आज माझी निवड झाली. बरं, हा अभ्यास करताना तुम्ही केव्हापासून सुरुवात केली, काय सांगाल? हा अभ्यास मी जवळ 2 वर्ष पूर्वी सुरू केला होता. की सुरुवातीला मला 5-6 महिने पहिले तर कळलंच नाही हे काय आहे? हे कसं असतं, काय असतं? पण परत नंतर त्या एकदा क्षेत्रात पडलं, मग त्यात थोडं थोडं पुढं पुढं कळत गेले. त्यात मित्रमंडळी बरोबर चांगले लाभले त्या क्षेत्रात. मग ते समजून गेलं आणि त्यात झालं. बरं, तुमचं लोणी काळभोरी या चौकामध्ये फळ विक्रीचं दुकान आहे, तर तुम्ही पण त्यामध्ये फळ विक्रीचं काम करून या क्षेत्रात तुम्ही उतरलात. तर या क्षेत्रात उतरताना कोणत्या अडचणी आल्या तुम्हाला? या क्षेत्रात उतरताना जास्त अडचणी तर आल्या, पण जाऊ दे म्हणलं, काय व्हायचं ते बघून घेऊ. जे प्लस म्हणलं आता त्यात गाडी वगैरे होती, त्यात मला टेम्पोनी माल वगैरे सप्लाय वगैरे करायला लागायचा. पण मी म्हणलं ते मी दिलं सोडून. म्हणलं आता काय दोन्ही दगडावर पाय ठेवून जमत नाही. तर काय असेल ते एक ते जे होईल ते होईल म्हणलं. तर हा प्रयत्न तुमचा पहिल्याच याच्यामध्ये सक्सेस झाला का? म्हणजे जेव्हा हा मी पहिलेच प्रयत्न झालो, पण मागच्या जेव्हा भरती निघली त्यावेळेस मी अप्लाय सुद्धा केलं नव्हतं. फक्त आपलं करावं म्हणून बघितलं. पण परत नंतर जे मित्रमंडळींचे वगैरे टोमणे ऐकले ना, मग तेव्हा ठरवलं आता व्हायचं म्हणजे व्हायचंच. म्हणजे तुम्ही हे स्वप्न ज्यावेळेस मनाशी बाळगलं त्यावेळेस तुम्हाला प्रेरणा घरापासून मिळाली की अजून तुम्हाला यामध्ये प्रोत्साहन कोणाचं होतं? मला खरं तर मम्मीपासून जास्त, आणि मम्मीच्या मैत्रिणी वगैरे होत्या ना, ते असं म्हणजे त्यांच्यामुळे जास्त प्रोत्साहन भेटलं. ते म्हणले काही अवघड नाहीये, फक्त रस्ता जे करतोय ते प्रामाणिकपणे कर, यश नक्की भेटेल. बरं, आता तुम्ही या महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये सिलेक्शन तुमचं झालं, तर घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? काय वाटतं घरच्यांना? घरच्यां घरच्यांना तर खूप आनंद वाटतोय की आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये कोणच नव्हतं. त्यात अख्ख्या फॅमिलीमध्ये पाहिलं असल्यामुळे त्यांना खूप म्हणजे खूपच आनंद झालाय. सगळ्यात जास्त मम्मीला इतका आनंद झालाय आणि वडिलांना तर विचारच नका. सर, तुमची घरची पार्श्वभूमी काय सांगा? घरची जशी परिस्थिती बघायला गेली तर काही लई आपले हे नाहीये चांगली परिस्थिती. त्यात मिडल क्लास असल्यानं जमाय. पण वडिलांची बी काही तब्येत बरोबर नसायची. आईने सगळा खर्च उचलला. ते आईच्या प्रयत्नामुळे झालं बऱ्यापैकी, आणि त्याच्यामुळे आता काय जे थोडक्यात मला सगळं टेन्शन गेलं जमाय. असं समजतंय की तुम्ही फळ विक्री करून हा अभ्यास केला. ज्यावेळेस तुम्ही फळ विक्री करताना हा अभ्यास करताना कोणत्या अडचणी आल्या? कोणत्या परिस्थितीला तुम्ही यातून सामोरे गेलात? मी अभ्यास करायचो तर हे दोन्हीकडे काही जुळत नव्हतं. कारण हे पण ते पण, तरी त्यातनं त्यात करायचो. पण जसं
हे भरती डिक्लेअर झाली त्यानंतर मी सगळं कामधंदे सोडून दिले. फक्त ग्राउंड आणि अभ्यास करायचो. मी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आतापर्यंत या संघर्षामधला तुमचा असा कोणता अनुभव आहे जो कायम आठवणीत राहील? कायम आठवणीत म्हणजे जे माझे वजन कमी करताना जो त्रास झाला ना तो मला कायम आठवणीत राहील. कारण की माझं वजन जेव्हा सुरू केलं तेव्हा 108 किलो होतो. आता मी 80 किलो झालोय. त्याचा तो आनंद वेगळाच आहे. आज आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.